मित्रांनो, फायनली गुरु दत्तात्रयजींचे दर्शन या ठिकाणी झालेले आहे। वरती माझ्या मागे जे दिसत आहे ते गुरु दत्तात्रयजींचं अक्षय निवासस्थान आहे। मित्रांनो, या ठिकाणी दर्शन करून सकाळी सुरू केलेल्या ट्रेकची पूर्ण थकान या ठिकाणी नाहीशी झालेली आहे आणि आता आम्ही इथून परतीच्या प्रवासाला आहोत। परतीचा प्रवास हा देखील एक वेगळा अनुभव देणार आहे। या ट्रेकमध्ये आमचे ट्रिप पार्टनर बारगजे सर, यादव सर होते। तर बारगजे सरांचं वय यावेळेस 61 वर्ष आहे, तरी देखील त्यांचा हा ट्रेक करण्याचा उत्साह अतिशय वाखण्याजोगा आहे। तर मी त्यांना विचारू इच्छितो की दत्तात्रय महाराजांचं दर्शन करून तुम्हाला आता कसं वाटतंय? एकंदरीत हा सर्व प्रवास थकान जाणवणारा आहे, परंतु दत्त महाराजांचं दर्शन झाल्यानंतर आपोआप सगळे थकान नाहीशी होते। खूप काही आनंद मिळून जातो। जीवनामध्ये आल्यावर दत्तात्रयजी महाराजांचं दर्शन या ठिकाणी येऊन घेणं आणि या ठिकाणाला भेट देणं याविषयी तुमचं मत काय आहे? जीवनात येऊन एकदा तरी दत्त महाराजांचं दर्शन घ्यायलाच पाहिजे। जीवनाचं सार्थक झालं असं वाटतं आपल्याला। आणि जिवंतपणी स्वर्गाचा अनुभव जर घ्यायचा असेल मित्रांनो, तर गिरनाथ पर्वत एकदा नक्की चढा। या 10,000 पायऱ्या नक्कीच तुम्हाला स्वर्गाचं दर्शन घडवल्याशिवाय राहणार नाहीत। आणि तुमच्या फिटनेसचं सर्टिफिकेट जर तुम्हाला गुरु दत्तात्रयजींकडून पाहिजे असेल तर या 10,000 पायऱ्यांचा प्रवास करून तुम्ही शिखराचं दर्शन घेतलं तर तुमच्या शारीरिक फिटनेसचं सर्टिफिकेट खुद दत्तात्रय महाराज तुम्हाला देतील। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा सुंदर ट्रेक आमचा या ठिकाणी सुरू आहे।